नमस्कार मित्रांनो, तर महाराष्ट्रातील सर्व महिलांसाठी एक आनंदाची बातमी ती म्हणजे बहीण लाडकी योजनेचा अर्ज हा आता आलेला आहे। तर फॉर्म भरण्यासाठी आता सुरुवात झालेली आहे। तर तो फॉर्म कसा भरायचा आणि तो फॉर्म डाउनलोड कसा करायचा, तर तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला या योजनेबद्दल संपूर्ण अपडेट ही लवकरात लवकर मिळत जाईल। तर मित्रांनो, अशा पद्धतीचा हा फॉर्म देण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हा फॉर्म आलेला आहे। तर हा फॉर्म आता तुम्हाला भरायचा आहे। तर तो फॉर्म कसा भरायचा, तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर सर्वात प्रथम तुम्हाला या ठिकाणी महिलेचे संपूर्ण नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचे। त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव तुम्हाला या ठिकाणी टाकून सनी त्यानंतर महिलेचे लग्नानंतरचे नाव टाकायचे। जर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव त्या ठिकाणी तुमच्या वडिलांचं नाव येईल, त्यानंतर महिलेच्या लग्नानंतरचे नाव त्याच्यामध्ये तुमचं पतीचं नाव येईल। त्यानंतर जन्मदिनांकामध्ये तुमचं जे आधार कार्डवर जो जन्मदिनांक असेल किंवा पॅन कार्डवर तोच तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला पहिले दिनांक टाकायचा आहे, महिना, आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी वर्ष टाकायचं आहे। त्यानंतर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता, तर या ठिकाणी लग्नानंतरचा जो तुमचा पत्ता असेल तो तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण पत्ता हा टाकायचा आहे पिनकोडसोबत। त्यानंतर तुमचे जन्माचे ठिकाण, तर जन्माचे ठिकाणमध्ये ह्या ठिकाणी तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर गाव, त्यानंतर ग्रामपंचायत होतं का नगरपंचायत होतं का नगरपालिका होतं, तर या ठिकाणी ते लिहायचं आहे। आणि त्यानंतर त्या गावाचा पिनकोड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक आणि या ठिकाणी आधार क्रमांक टाकायचा आहे। तर लक्षात ठेवा की आधार क्रमांकाला जो मोबाईल नंबर लिंक आहे तोच तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे, कारण की त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला या योजनेअंतर्गत सर्व अपडेट हे मिळत जातील। त्यानंतर 7व्या नंबरवर आहे शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का। जर तुम्ही याच्या व्यतिरिक्त कोणता अजून लाभ घेत असाल तर या ठिकाणी होय टाकायचं आहे किंवा नाही। जर घेत असाल तर तुम्हाला किती, म्हणजे दर महिन्याला तुम्हाला किती पैसे भेटतात तर तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर 8व्या ऑप्शनमध्ये तुम्हाला आहे वैवाहिक स्थिती। तुम्ही विवाहित असाल तर विवाहित टाकायचं, घटस्फोटिक, त्यानंतर विधवा, परितत्व किंवा निराधार या ठिकाणी जे तुमचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बँकेची संपूर्ण माहिती टाकायची। तर बँकेची संपूर्ण माहिती तुम्हाला नीट टाकायची, कारण की त्याच अकाउंटमध्ये तुम्हाला हे 1500 रुपये दर महिन्याला हे भेटणार आहेत। तर या ठिकाणी तुम्हाला बँकेचे पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचे। त्यानंतर तुमचा खातेधारकाचे नाव टाकायचे, त्यानंतर तुमचा खाते क्रमांक टाकायचा आहे आणि IFSC कोड टाकायचा आहे। तर IFSC कोड तुमच्या पासबुकच्या पहिल्याच पेजवर तुम्हाला बघायला मिळणार आहे, तर तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर 10व्या याच्यामध्ये आहे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का। तुमचा बँकेला जर आधार क्रमांक जर जोडलेला नसेल तर या ठिकाणी नाही करायचा, आणि असेल तर होय करायचा। तर तुम्ही जर लिंक केलेलं नसेल तर तो लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून तुमच्या पैसे येण्यास काही अडचण येणार नाही। त्यानंतर 11वा ऑप्शन आहे तो म्हणजे नारी शक्ती प्रकार। तर यामध्ये आहे अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र, सामान्य महिला। जर तुम्ही याच्यापैकी काही अंगणवाडी सेविका असेल, अंगणवाडी मदतनीस असेल तर या ठिकाणी टाकायचं आहे, किंवा एखादी सामान्य महिला असेल तर या ठिकाणी तुम्ही सामान्य महिला हे टाकायचं आहे। त्यानंतर 12व्या ऑप्शनमध्ये आहे खालील सर्व कागदपत्राचे परत तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे। तर तुम्हाला हे संपूर्ण कागदपत्र हे तयार ठेवायचे। तर तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे ते आधार कार्ड, अधिवास म्हणजे किंवा जन्म प्रमाणपत्र, या ठिकाणी उत्पन्न प्रमाणपत्र, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक आणि अर्जदाराचा फोटो। तर अर्जदाराचे हमीपत्र हे कुठून डाउनलोड करायचे आणि कसा भरायचा तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर त्यानंतर या ठिकाणी टीप देण्यात आलेली की अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये तो फॉर्म जमा करायचा आहे। हा फॉर्म संपूर्ण भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन हा फॉर्म जमा करायचा आहे। तर या ठिकाणी हे अर्जदाराचे हमीपत्र हे देण्यात आलेले आहे। तर जर तुम्ही हे घोषित जर करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीची ही खूण करायची आहे। तर या ठिकाणी सर्वात पहिले दिलेले माझ्या कुटुंबातील एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक नाही। तर 2.5 लाखाच्या आत जर असेल तुमचं तर या ठिकाणी तुम्हाला
अशी खूण करायची. त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदर आयकरदाता नाही. त्यानंतर मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणजे सरकारी नोकरीला तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती नसेल तर या ठिकाणी तुम्हाला अशा खूण करायची. त्यानंतर मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या 1500 रुपयापेक्षा जास्त रकमेचा योजनेचा लाभ घेतलेला नाही. तर याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर योजनेचा लाभ घेतलेला नसेल तर तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीची खूण करायची. त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार नाही. त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य नाही. जर सदस्य नसेल तर तुम्हाला या ठिकाणी खूण करायची. त्यानंतर आहे तुम्हाला माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नाही. जर तुमची 5 एकरपेक्षा कमी शेती असेल तर तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीची खूण करायची. त्यानंतर माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहने. या ठिकाणी तुमच्याकडे जर 4 चाकी वाहने नसेल, ट्रॅक्टर वगळून सनी म्हणजे ट्रॅक्टर जर असेल तर चालेल, पण 4 चाकी एखादी मोठी गाडी जर नसेल तर या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीची खूण करायची. त्यानंतर या ठिकाणी देण्यात आलेले की मी वरीलप्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यात व आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक, बायोमेट्रिक किंवा 1 टाईम पासवर्ड म्हणजे OTP माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल. मी हे देखील सहमत देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझा आधार क्रमांकाचा वापर करू शकतात. मी केवळ शासकीय सेवा व योजनेचा लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागांशी माझे आधार म्हणजेच eKYC वर्णन पुरवण्याचा सहमती देत आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी अर्जदाराची सही करायची. संपूर्ण फॉर्म आणि हमीपत्र भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची या ठिकाणी सही करायची. त्यानंतर या ठिकाणी अर्ज दाखल झाल्यानंतर सदर पावती तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे हा फॉर्म दिल्यावर तुम्हाला ही पावती घेण्याची आठवण ठेवायची. त्यानंतर या ठिकाणी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्जाची पावती. ही पावती तुम्हाला देण्यात येणार आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला ऑनलाईन ऑफलाईन अर्ज यशस्वीपणे दाखल करण्यात आला आहे. सदर योजनेचा अर्जाचा नोंदणी क्रमांक तुम्हाला या ठिकाणी नोंदणी क्रमांक टाकून मिळेल आणि या ठिकाणी अर्ज स्वीकारणाऱ्याची स्वाक्षरी म्हणजे अंगणवाडी सेविकेची या ठिकाणी स्वाक्षरी असणारे तुम्ही हा फॉर्म त्यांच्याकडे जमा केला तर तुम्हाला या ठिकाणी ही पावती अशा पद्धतीने ही फाडून मिळणार आहे. तर अशा पद्धतीची ही संपूर्ण माहिती होती. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक्स करा आणि चॅनलवर जर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला या योजनेअंतर्गत जे पण अपडेट असेल तर तुम्हाला लवकरात लवकर ही अपडेट बघायला मिळेल. धन्यवाद.